मी आता माझ्या बहिणीच्या गार्डनमध्ये आलेले आहे। तिने तिचं मस्त गार्डन बनवलेलं आहे टेरेसमध्ये आणि खूप वेगवेगळ्या प्रकारची तिने झाडं लावलेली आहेत। ती आपल्याला माहिती देईलच, तिला खूप आवड आहे। माझ्या गार्डनमध्ये ही आळूची पानं आहे आणि छान आळूची वडी बनवते आणि तुझ्या चॅनलवरती दाखवते। जरूर जरूर, मला एक बघ केवढी मोठी तिने आळूची पानं दिलेली आहेत। आता मी मस्त याची रेसिपी करणार आहे। आळूची भाजी पण करीन आणि आळूची वडी सुद्धा करीन। आणि आता आपण राहिलेलं तिचं गार्डन पाहूया कसं आहे ते। लिंबाचं झाड आहे, एक 10 ते 12 वर्षापूर्वीचं झाड आहे। हो का? आणि हे बी मधून तयार केलेलं आहे। आता त्याला छान लिंब लागली, भरपूरच टेरेस मध्ये एवढं मोठं लिंबाचं झाड म्हणजे। आणि हा सगळा माझा प्रकल्प आहे तो सगळा कचरा आणि कल्चर मधून। हो का? त्यामुळे त्याचे खत वगैरे सगळं घरीच करते आणि घरातला सगळा कचरा त्या झाडांमध्ये केला। क्या बात आहे, मस्त। त्यामुळे रिझल्ट छान मिळतो। आणि पुढे आणि इकडे अननस एक आलेला होता, कालच तो मी तोडला, तो मी आता खाली जाऊन तुला दाखवते। बरं तो अननस आलाय। ही मोगऱ्याची झाडं आहेत, ही मोगऱ्याची झाडं लावलेली आहेत। मोगरा आलेला। मोगऱ्याचा सीझन आता संपत आलाय, तरी पण छान फुलं देतो मोगरा। माझ्या बरोबर माझी बहीण सुद्धा आलेली आहे, तिला पण खूप आवड आहे, म्हणून आता आम्ही मस्त तिचं गार्डन एन्जॉय करतोय। हे बघा पावट्याचा वेल आपोआप बी पडून त्यातनं आलेला आहे आणि आता त्याला कधी शेंगा लागतात त्याची वाट बघते। काय सुंदर आहे ग, किती छान केली बा, मस्त। ही आहे, हे झाड आहे जाईचं, त्याला आता पावसाळ्यामध्ये भरपूर फुलं लागतील। हे तिचं सगळं गार्डन आहे पहा, पूर्ण टेरेस तिची गार्डन मध्येच आवड असल्यामुळे तिने सगळं टेरेस तिचं गार्डनच झालेलं आहे, सुंदर एकदम। आता आपण एक एक झाडं पाहूयात। ही कोरफड लावलेली आहे। कोरफड आपल्या केसासाठी, त्वचेसाठी खूप लाभदायक असते। हा गवती चहा लावलेला आहे, थंडीमध्ये गवती चहा फार उपयोगी पडतो आणि चहा पण सकाळ सकाळचा सुमधुर छान होतो। वा वा वा। हे इथे बेलाचं झाड आहे, रोज देवपूजेसाठी माझी घरची फुलं निघतात। आता फुलं काढलेली असल्यामुळे आता तुम्हाला बघायला बेल आहे, अजून काय हवंय? आणि हा बेल आहे, त्याचा काढा पण करून पितात ना, तब्येतीसाठी छान असतो। हे तुतीचं झाड आहे। तुती म्हणजे महाबळेश्वरला एक छोटं फळ मिळतं, काळ्या रंगाचं असतं, खूप स्वादिष्ट लागतं ते। हा हा हा, त्याचं हे झाड आहे। बरं बरं बरं, त्याचाही सीझन असतो। आणि या तुतीची पानं रेशीम तयार करण्याच्या आळ्यांसाठी खायला देतात, म्हणजे मोठा उद्योग असतो। अच्छा, ते ह्या झाडाची पानं त्या रेशमाच्या किड्यांना खायला देतात। काय सुंदर आले टोमॅटो, बघू। मस्त आहे। हे टोमॅटोचं झाड मुद्दाम लावलेलं नाहीये, हे मी झाडांना जे कचरा घालते त्या कचऱ्यातनं ज्या बिया पडतात त्यातनं तुम्हाला कितीतरी झाडं मिळतात। तुम्हाला अनपेक्षित असलेली झाडं ह्याच्यातनं येतात आणि त्यातनं तुम्हाला त्याचा फायदा मिळतो। कढीपत्ता मस्त आलेला आहे पहा, हिची मजा आहे, हिला सगळंच घरचं मिळतं। भाज्या पण आहेत घरी, कढीपत्ता आहे, पुदिना आहे, भाजी मिरची काही घरी, म्हणजे बाहेर मार्केटमध्ये जायची गरजच नाही। अशा पद्धतीचं तुमचं हे गार्डन आहे। इकडे गुलाब आहे, काही आलेत फार छान। इथे कमळ येतं छान, आता नाहीये पण छान छान कमळ मी पाहिलेले आहेत या पॉटमध्ये। गेल्या वर्षीच्या हापूस आंब्यामधनं तिने ही रोपं लावली होती, आता सॉरी कोय लावली होती, त्याच्यातनं छान झाड आलेलं आहे।
आणि तिचा उद्देश असाच आहे की आपल्या पूजेमध्ये कलशाला आपल्याला आंब्याची पानं लागतात किंवा आपण तोरणामध्ये आपण आंब्याची पानं टाकतो, तर तिचं सगळं काम घरच्या घरीच होऊन जातं। अशी ही छान आंब्याची पानं आलेली आहेत आणि थोडंसं मोठं झाल्यावरती कदाचित शेतामध्ये देणार आहे कोणाच्या तरी आणि लावायला, म्हणजे त्याचं झाड मस्त होईल आणि आंबे खायला मिळतील। हे पुदिन्याची झाडं इथे लावलेली आहेत। पुदिन्याची जेव्हा गट्टी आपण आणतो आणि ती निवडतो, त्याच्या काड्या वाया जातात, तर त्या काड्या काही दिवस पाण्यात ठेवल्या, त्याला मुळं आली आणि त्यानंतर ह्या कुंड्यांमध्ये रोवल्या, त्याच्यामुळे त्यातनं एवढा पुदिना आला आहे। तो आपल्याला घरच्या घरी चटणीला, कधी काही कुठल्या सरबतांमध्ये घालायचं असेल तर हा पुदिना खूप उपयोगी पडतो। हे झाड कुठलं आहे? जरा वेगळंच वाटतंय। हे झाड आहे ना, ह्याला मायाळू म्हणतात। मायाळूचं झाड। अच्छा। आणि ह्याच्यापासून तुम्ही आपण पालेभाज्या जशा बनवतो तशा पालेभाजी करता येते आणि मायाळूची भजी खूप छान लागतात। हो का? मी पण नाही कधी खाल्ली। झाड मी माझ्या कलेक्शनमध्ये ठेवतो। अरे वा, छान छान। आणि ह्याला पाणी कमी घातलं तरी तो चालू शकतं, कारण ह्याची पानं जाड आहेत, देठ जाड आहे, त्यामुळे खूप दिवस हे सर्वाइव्ह करू शकतो। खूप छान आहे, वेगळंच आहे। हे पेरूचं झाड आहे आणि परत इकडे पुढे अजून तिने झाडं लावलेली आहेत पहा। आणि परत मोसंबीची पण होती, आता तिने कुणाला तरी दिलेलं आहे। पपईचं झाड होतं, परत पायनॅपलचं होतं, अनेक झाडं तिने आता कोणाकोणाला गिफ्ट केलीत, त्यामुळे आता आपल्याला ते दिसत नाही आहेत, पण भरपूर कलेक्शन होतं तिच्याकडे। आवड ही असायलाच लागते, जोपासायला लागते, खूप आनंद मिळतो त्यांनी। हे पहा, आता मी तुम्हाला लिंब आलेली दाखवते हिच्याकडची। आता ही पहा कर्दळीचे झाड आहे। आपण जेव्हा सत्यनारायणच्या पूजेला आपल्याला हे खांब लागतात ते कर्दळीचेच असतात, केळीचे पण असतात, पण बरेच लोक कर्दळीचे पण घेतात, त्यामुळे अजूनच पूजा आपली छान वाटते। असं हे कर्दळीचं झाड आहे। फुलं तर किती सुंदर आहे पहा, कलर ऑरेंज, लाईट कलरचं ऑरेंज कलर आहे। हे लिंबाचं झाड आहे। हे साधारण 17 ते 18 वर्षापूर्वी बी पेरलेली होती आणि त्यातनं हे झाड उगवलं। खूप वाट बघायला लावली या झाडांनी, म्हणजे अगदी मी कंटाळले होते, पण त्याला जेव्हा मी काढून टाकायचा विचार केला त्या वर्षी पहिल्यांदा फुलं लागली आणि फळं धरली आणि आता दरवर्षी हे झाड मला भरपूर लिंब देत असतं। मस्त। राजश्री, खूपच छान आहे तुझी बाग, एकदमच आवडली। खूपच तू छान उपक्रम केला आणि तुझं वेळ किती छान जात असेल। असंच आपण पण केलं पाहिजे। मला तर तुझं बघून असं वाटलं की मस्त गार्डन आपण पण एक करावं। सगळ्यांनी अशी आपापली आवड जोपासा, छान छंद चांगले जोपासा, त्याच्यात आपलं मन रमतं आणि वेळही छान जातो आणि एक आत्मिक समाधान मिळतं। सगळ्यांनी अशी आपली आवड वेगवेगळ्या प्रकारची असेल, पण जी आवड असेल ती सगळ्यांनी जोपासा। अगदी अगदी। राधा वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या रेसिपीज घेऊन येत असते आणि त्याचबरोबर इतरही व्हिडिओज काढत असते। तर माझ्या या गार्डनचा तिने जो व्हिडिओ काढलेला आहे तो तुम्हाला आवडला का? आणि जर का आवडला असेल तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि एक लाईक जरूर द्या। काय झालं, मी जेव्हा हिच्याकडे आले आणि तिचं गार्डन पाहिलं, मला राहवलंच नाही। मी ठरवलं याचा व्हिडिओ काढायचा आणि ज्यांना आवड आहे निसर्गाची किंवा झाडं लावण्याची त्यांना तर हे नक्कीच आवडेल, त्यामुळे मी हा व्हिडिओ काढायला अक्षरशः आतुर झाले आणि हा व्हिडिओ काढलेला आहे। थँक्यू व्हेरी मच, तुझ्या मेहनतीला सलाम आहे। थँक्यू, खूप 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 छान, आणि नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।